नमस्कार, मी अविनाश आदक. महाई न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या सीजेपी आंदोलनानं देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांचा संताप, पोलिसांचा लाठीचार्ज, विद्यार्थ्यांकडून झालेली दगडफेक, तोडफोड, राहुल गांधींची मोदी सरकारवरची टीका आणि आता संपूर्ण विरोधकांची या मुद्द्यावर होत असलेली एकजूट या पार्श्वभूमीवर हे आंदोलन केवळ विद्यार्थ्यांचं राहिलंय का, की ते आता राष्ट्रीय राजकारणाचा केंद्रबिंदू बनलाय? मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधकांना अखेर एक मोठा मुद्दा मिळालाय का? आणि येत्या काही दिवसात संसदेमध्ये नेमकं काय काय घडू शकतं, या संपूर्ण घडामोडींचा सखोल आढावा आपण घेणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुरुवातीला समजून घेऊया की सीजेपी आंदोलन म्हणजे नेमकं काय. दिल्लीतील जंतर मंतरवर हजारो युवक आणि विद्यार्थी एकत्र आले आहेत. त्यांचा मुख्य आरोप आहे की देशातील परीक्षा व्यवस्थेवरचा विश्वास ढासळलाय. नीट पेपर फुटीपासून ते विविध भरती प्रक्रियांतील कथित गैरव्यवहारांपर्यंत अनेक मुद्द्यांवर हे आंदोलन उभं राहिलंय. या आंदोलकांच्या प्रमुख मागण्या आहेत परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता, पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संसदेत चर्चा. विशेष म्हणजे हे आंदोलन कोणत्याही एका राजकीय पक्षाचं नसून युवकांच्या नाराजीचं प्रतीक म्हणून पुढे येत असल्याचा दावा आंदोलक करतायत. मात्र या आंदोलनानंतर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या इतिहासातील सर्वात युवक विरोधी पंतप्रधान आहेत. त्यांनी दावा केला की देशात 152 पेपर लीकच्या घटना घडल्या असून कोट्यवधी विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय. मात्र दोषींवर कारवाई करण्याऐवजी विद्यार्थ्यांवर लाठीमार केला जातोय. राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. भाजपकडूनही काँग्रेसवर राजकीय हेतूनं या आंदोलनाचा वापर केल्याचा आरोप करण्यात येतोय. तसंच काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांनी आंदोलकांवरील पोलीस कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, ही आपलीच मुलं आहेत, ही संसद त्यांची आहे, ती कोणाचीही वैयक्तिक जहागिरी नाही. त्यांनी सरकारचे शिक्षण धोरणातील त्रुटींवर चर्चा करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित करत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. राजकीय दृष्ट्या पाहिलं तर या आंदोलनानं विरोधी पक्षांना एक समान मंच उपलब्ध करून दिलाय. काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, सीपीआय, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, शिवसेना, उभाटा, मनसे आणि इतर अनेक पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय. आता समाजवादी पक्षाचे नेते सांगतात की पेपर लीक हा मुद्दा राम मंदिरापेक्षाही अधिक महत्वाचा आहे. तृणमूल काँग्रेसने पहिल्या दिवसापासूनच आंदोलनाच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. तिकडे सीपीआय आणि सीपीआयएम यांच्या नेत्यांचं म्हणणं आहे की रस्त्यावर तरुणांचं रक्त सांडत असताना विरोधी पक्ष गप्प बसू शकत नाहीत. राजकीय विश्लेषकांच्या मते लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडी काहीशी निष्क्रिय दिसत होती. मात्र सीजेपी आंदोलनामुळं विरोधकांना पुन्हा एकदा एकत्र येण्याची संधी मिळाली आहे. विरोधी पक्षांनी स्पष्ट संकेत दिलेत की ते संसदेमध्ये स्थगन प्रस्ताव मांडतील आणि सरकारकडून चर्चेची मागणी करतील. सूत्रांच्या माहितीनुसार सरकार चर्चा करण्यास तयार न झाल्यास विरोधक संसदेचं कामकाज रोखण्याचाही प्रयत्न करू शकतात. दरम्यान शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. म्हणजेच पुढील काही दिवस संसदेमध्ये मोठा राजकीय संघर्ष आपल्याला पाहायला मिळू शकतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार समोर आता दोन मोठी आव्हानं आहेत. पहिलं, विद्यार्थ्यांच्या नाराजीला उत्तर देणं आणि दुसरं, या आंदोलनाचं राजकीय भांडवल होण्यापासून रोखणं. जर सरकारनं आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं तर विरोधक हा मुद्दा देशभर नेण्याचा प्रयत्न करतील. मात्र सरकारनं चर्चेचा मार्ग स्वीकारला तर परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात येऊ शकते. विशेष म्हणजे युवक हा कोणत्याही निवडणुकीत निर्णायक मतदारवर्ग मानला जातो. त्यामुळं हा प्रश्न केवळ राजकीय नसून सामाजिक आणि भविष्यातील निवडणुकांशी संबंधित आहे. एकंदरीतच सीजेपी आंदोलनामुळे विरोधकांची एकजूट झाली आहे का? सध्याच्या घडामोडी पाहता त्याचं उत्तर होय असं दिसतं. मात्र ही एकजूट किती काळ टिकते आणि सरकार या आंदोलनाला कसं उत्तर देते यावर पुढील राजकीय समीकरणं अवलंबून असतील. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, विद्यार्थ्यांचा प्रश्न आता रस्त्यावरून
थेट संसदेत पोहोचलेत आणि या प्रश्नांची उत्तरं सरकारला द्यावी लागतील अशी अपेक्षा देशातील लाखो युवक व्यक्त करतायत. या सगळ्या घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं? सीजेपी आंदोलनामुळे विरोधकांना नवी ताकद मिळेल का? आणि सरकारनं या मुद्द्यावर संसदेत चर्चा करायला हवी का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महाई न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, धन्यवाद.